माणूस कितीही मोठा झाला, कितीही पैसे कमावले, कितीही प्रतिष्ठा मिळवली तरी त्याच्या आयुष्यात एक कोपरा असा असतो जो कायम शाळेच्या आठवणींनी भरलेला असतो. आणि जेव्हा 25 ते 26 वर्षानंतर तीच वर्गखोली, तेच मैदान, तेच शिक्षक आणि तेच मित्र पुन्हा एकत्र येतात, तेव्हा डोळे बोलतात, शब्द हरवतात आणि मन पुन्हा एकदा विद्यार्थी बनून जातं. सहकार महर्षी वी गु शिवधारे अण्णा प्रशाला इंगळगी या प्रशालेच्या सन 2000च्या पहिल्या बॅचचा स्नेह मेळावा म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हता, तो होता काळाला मागे नेणारा एक भावनिक प्रवास. जवळपास 25 ते 26 वर्षांनी जी पाखरं आयुष्याच्या शोधात जगभर विखुरली गेली होती, ती आज पुन्हा आपल्या घरट्याकडे परतली. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. प्रत्येक जण आपल्या संसारात, आपल्या कामात, आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त होऊन गेला होता. तो काळ सरकत होता, पण आज अचानक वेळेला देखील मागे सरकावं लागलं. कोणी डॉक्टर, कोणी शिक्षक, कोणी शेतकरी, कोणी उद्योगपती, कोणी सरकारी सेवेत, तर कोणी स्वतःचा व्यवसाय सांभाळत. प्रत्येकाने आयुष्यात वेगवेगळे मार्ग निवडले, पण त्या सगळ्यांच्या प्रवासाची सुरुवात याच शाळेच्या उंबरठ्यावरून झाली होती. आज पुन्हा तेच सर्व विद्यार्थी एकत्र जमले. पुन्हा एकमेकांना पाहताच कोणी धावत जाऊन गळा भेट घेतली, कोणाच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले तर कोणाच्या चेहऱ्यावर वर्षानुवर्षांनी हरवलेले हास्य परतलं. प्रत्येक जण एकच म्हणत होता, अरे तू अजिबात बदलला नाहीस रे. आणि त्या एका वाक्यात 25 वर्षाचं अंतर क्षणात विरघळून गेलं. या स्नेह मेळाव्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना घडवणारे त्यांचे गुरुजन, ज्यांनी हात धरून आ ई शिकवलं, जीवनाची दिशा दिली. त्यापैकी काही शिक्षक आज निवृत्तीच्या उंबरठ्यावर, तर काहींचे केस काळाच्या ओघात पांढरे झाले. पण विद्यार्थ्यांच्या मनात त्यांच्याविषयीचा आदर आज देखील तितकाच अढळ, तितकाच जिवंत आहे. यावेळेस विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना एकच भावना व्यक्त केली, आम्ही आज जे काही आहोत ते या शिक्षकांमुळेच. जगणं कसं असावं, माणूस कसा असावा, अपयशांवर मात कशी करावी, हे पुस्तकांनी नाही तर आमच्या शिक्षकांनी शिकवलं. या सर्व भावना व्यक्त करताना अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या, कारण शिक्षक फक्त धडे शिकवत नाहीत तर ते आयुष्य देखील घडवतात. आणि मग सगळेजण पोहोचले शाळेच्या मैदानावर, जिथे कधी काळी धावण्याच्या शर्यती व्हायच्या, कबड्डी रंगायची, खो खोचा जल्लोष व्हायचा. आज तेच मैदान पुन्हा दणाणून गेलं. 25 वर्षापूर्वीचा विद्यार्थी आज पुन्हा जागा झाला. हशा, मस्करी, धावपळ, टाळ्या आणि मित्रांच्या हाकाने शाळेचं प्रांगण पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या उत्साहानं फुलून गेलं. खरंच शालेय जीवनाची सर आयुष्यातील कोणत्याही सुखाला येत नाही. मोठेपणात, पैशात, पदात, कीर्तीत सगळं काही मिळू शकतं, पण हरवलेलं बालपण आणि शाळेचे दिवस परत विकत घेता येत नाहीत. वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही, ती पुढे पुढे चालत राहते, पण आठवणी त्या काळालाही हरवतात. आज जे या स्नेह मेळाव्याने प्रत्येकाच्या मनातला विद्यार्थी पुन्हा एकदा जागा झाला आणि एक दिवस का होईना सगळ्यांनी पुन्हा एकदा शाळा जगली, मैत्री जगली आणि आयुष्यभर जपून ठेवलेल्या आठवणींना आपल्या हृदयात साठवून पुन्हा आपल्या वाटेने पण निघाले. पण यावेळी जाताना सगळ्यांचे डोळे पाणावून गेले. यावेळी एकच वचन, अंतर कितीही असलं, वेळ कितीही बदलली तरी मैत्री आणि शाळेच्या आठवणी कधीच कमी होऊ देणार नाही. प्रत्येकाने एकमेकांना आयुष्यात शुभेच्छांचा वर्षाव केला, एकमेकांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आणि जड अंतकरणाने सगळ्यांना निरोप देखील दिला. अशाच प्रकारच्या रोखठोक आणि सडेतोड बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी. NGTV मराठी न्यूज, इंगळगी, दक्षिण सोलापूर.